पिंपळनेर येथील साईकृष्ण रिसॉर्टमध्ये आमदार मंजुळाताई गावित यांची साक्री विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल पिंपळनेर ग्रामस्थ व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून जाहीर नागरिक सत्कार ठेवण्यात आला होता। या प्रसंगी पिंपळनेर व परिसरातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण आमच्या लाडक्या भावांच्या आणि लाडक्या बहिणींच्या सहकार्याने, लाडक्या बहिणींचं प्रेमामुळे आपल्या महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार पुन्हा बसतोय। 2-4 दिवसातच आपल्याला शपथविधीचा कार्यक्रम होताना दिसेल आणि हे सगळं जेव्हा घडून आलं, खरोखरच आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत। वरती केंद्रात पण आपलं महायुतीचं सरकार आहे, राज्यात देखील आहे, म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक सोन्यासारखी संधी आज आपल्याला उपलब्ध झालेली आहे। या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की माझ्या सर्व माता भगिनी, माझे बंधू भगिनी, सर्वांनीच, माझे पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व आपले महायुतीचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी, जसं आपण ह्या निवडणुकीच्या याच्यात प्रक्रियेत आपण सगळ्यांनी मनापासून आपण सगळ्यांनी काम केलं, मनापासून सहकार्य केलं, त्याच पद्धतीने येत्या ह्या 5 वर्षाचा कार्यकाळ एकही दिवस वाया न जाऊ देता आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आपण काम करायचे। एवढ्या तेवढ्या चुका होत राहतात, गर्दी असते किंवा काही कामाचा जास्त व्याप असेल, कोणाकडे लक्ष दिलं गेलेलं नसेल किंवा दुर्लक्ष होत असेल, नजर चुकीने, नजर अवधानाने मुद्दामून कोणीच करणार नाही किंवा मुद्दामून आम्ही तरी करणार नाही, असं मी आपल्याला विनंती करते। तुम्ही ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळात खरोखरच सगळ्यांनी मन मोकळेपणाने, कुठलीही मनात शंका न धरता आमच्याकडून तुम्ही सगळ्यांनी कामं करून घ्या। जे असेल ते मनातून तुम्ही मन मोकळेपणाने आमच्याशी डायरेक्ट बोला। याने ते सांगितलं, त्याने तसं सांगितलं, हे ते बाजूला सारून स्पष्टपणे आमच्याशी मन मोकळेपणाने सांगत राहा आणि आमच्याकडून हे 5 वर्षाचे जोही काळ आहे त्या सोन्यासारखी संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। म्हणून आपण सगळ्यांनी हे 5 वर्षाचं चांगल्या पद्धतीने आपल्या या तालुक्यासाठी, आपल्या जेही वैयक्तिक असतील, खाजगी असतील, कुठलेही कामं ज्या ज्या ठिकाणचे अडलेले असतील ते कामं आम्ही सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि आपला हा तालुक्याचा विकास पुढे घेऊन जाण्यासाठी तुमचं सहकार्य देखील मला पुन्हा अजून लागणार आहे। म्हणून आपल्या सगळ्यांनी मिळून आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे, एवढी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते आणि प्रार्थना करते। या ठिकाणी सर्व माझे व्यासपीठावरचे सगळे बंधू आणि भगिनींनी सुद्धा आपल्याला सहकार्य करत राहायचे। पुढेही अजून त्याच्यानंतर निवडणुका लागणारच आहेत। निवडणुकांमध्ये सुद्धा आपण जसं महायुतीचं जसं सरकार आपल्या तालुक्यात आपण आणून दिलं, जिल्ह्याला आणून दिलं, जिल्ह्याला देखील सर्वच्या सर्व उमेदवार हे आपले आमदार हे सर्व महायुतीचे आहेत, राज्यात देखील आहेत, केंद्रात देखील आहेत। म्हणून आपल्या स्थानिक याच्यात सुद्धा आपण सर्वांनी एकमेकांना सहाय्य करायचं आहे, एकमेकांना आपल्याला मदत करायची आहे आणि सर्वांच्या मतानुसारच आपल्याला महायुतीचे उमेदवार पुन्हा पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आपण सर्वांनी मिळूनच करायचं आहे, एवढी मी आपल्याला विनंती करते। कोणीही इकडं तिकडं वाकडं तिकडं न जाता समोरासमोर मन मोकळं करायचं, अजिबात इकडं तिकडं काही करू नका, तर आपल्याला पुढे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला यश येईलच। पुन्हा आपल्याला पिंपळनेरचं असेल, महापालिकांचं असेल, जिल्ह्यात आपलं जिल्हा परिषदांचं आहे, ह्या निवडणुका अजून एवढे 1-2 महिन्यात लागतीलच। म्हणून आपण सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने आपण चांगल्या पद्धतीने आपण काम करूया। मी आपल्या सर्वांचे मनापासून पुनश्च आभार मानते, कारण ज्यावेळेस आपलं मतदान चालू होतं त्या दिवसाची गोष्ट सांगते की सगळीकडं कलेक्टर, SP यांच्याकडचे सुद्धा पदाधिकाऱ्यांचे सुद्धा रिपोर्ट नेहमी यायचे, ताई तुमच्या मतदारसंघातली
निवडणूक अतिशय शांतपणे झाली, कुठलीही एकही तक्रार तुमच्या तालुक्यात आलेली नाही, असा तुमचा मतदारसंघ साहेबांनी खरोखरच आपलं सर्वांचं मनापासून तुमचं सर्वांचं कौतुक करते, तुमचं धन्यवाद देते। आणि याच्यात जे आपल्या सगळ्यांनीच असं आडवे येणारे भरपूर होते, आडवे पडणारे भरपूर होते, कोणी अनेक प्रकारचे आपल्याला अडवण्याचाही प्रयत्न केला, कोणी अंगावर सुद्धा यायचा प्रयत्न केला, कोणी इकडं तिकडं गालबोट लावायचा सुद्धा प्रयत्न केला। अनुभव आले नाहीत असं नाही, अनुभव आलेत आपल्याला, परंतु आपण एकच केलं, ह्या मूर्खांच्या नादाला आपण लागायचं नाही, आपण फक्त आपलं काम करत राहणं एवढंच फक्त आम्ही ठरवलेलं होतं। म्हणून आम्ही त्यांच्या नादाला कुठंही आम्ही शब्दालाही उत्तर दिलं नाही, कोणाच्याही वैयक्तिक असं कुठलंही आपण वैयक्तिक नाव घेऊन त्यांना विरोध केला नाही, आणि आपण फक्त आपल्या कामाकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन आपण त्या निवडणुकीसाठी आपण सामोरे गेलं। म्हणून आपण सगळीकडचं वातावरण अगदी शांततेत आपलं पार पाडलं। अशाच पद्धतीने पुढच्याही निवडणुका आपण अगदी शांतपणे आणि अशाच विजयश्री आपण खेचून आणू, असं मी आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना विनंती करते। खरोखरच खूप अगदी मनापासून आपण या ठिकाणी सर्वजण आलात, आपल्यासोबत जे मगाशी आपला जे महत्वाचा जो विषय आहे, निधी तर आपण मागच्या वेळेस भरपूर आणला आहे, त्याच्यातही अजून पुढच्या 5 वर्षातही आपल्याला यावेळेस तर पूर्ण वेळ आपल्याला मिळणार आहे। मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात फक्त आपल्याला 2.5 वर्षाच्या काळात आपल्याला आणता आला, परंतु आपल्याला ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळात आपल्याला भरपूर निधी आपल्याला मिळेल अशी आपण आशा धरूया, आणि सर्वांचे चांगल्या पद्धतीने कामं होतील। मगाशी जे आपल्याला पिंपळनेरचा मुख्य रस्ता आहे, हायवे, आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। दादांनी सांगितल्याप्रमाणे मी आत्ताच येता 10-10:30 वाजलेले होते, तर त्यावेळेस देखील मी आमचे MSRDC जे MD साहेब आहेत त्यांना देखील फोन लावला, चीफ इंजिनियर आहेत त्यांना देखील फोन लावला, परंतु त्यांनी फोन उचललेला नाही। नंतर ते रिकॉल करतील असं मला वाटतंय, आणि सगळ्यांच्या सहकार्याने एकदम सुंदर असा आपण हा रस्ता आपण याच्यातून, जरी त्याच्यात हे कोर्ट केसेस असतील, याची त्याची 2 गट 3 गट जेही असतील, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण सर्वांनी मिळून चांगल्या पद्धतीने याच्यात एक मार्ग काढून आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने आपण करू असं मी आपल्याला आश्वासित करते। मुंबईवाले यांच्या MSRDC कडून इकडनं काय झालं तर आपण डायरेक्ट केंद्राकडून सन्माननीय आपले सगळ्यांचे लाडके आपले रोडकरी साहेब, सगळ्यांना माहिती आहे रोडकरी साहेब कोण आहे, म्हणून आपण सगळ्यांचे लाडके आपले गडकरी साहेब यांच्यापर्यंत जाऊन सुद्धा आपण तिकडनं वरून आपण करून आलो, आदेश करून आलो, परंतु आपला हा रस्ता आपण याच्यातून जो अडकलेला मार्ग आहे तो अडलेला मार्ग आपण मोकळा करून आपल्याला एवढा हा रस्ता चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी मी आपल्याला सर्वांना आश्वासित देते। जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यात आपण हा रस्ता चालू करून आपण पूर्ण करू असे मी आपल्याला आश्वासित करते। या ठिकाणी बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, परंतु सर्वजण आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक तुमचं सर्वांचं खूप खूप आभार मानते। आणि ह्या निवडणुकीच्या कार्यकाळातच अगदी फॉर्म भरणं झालं, माघारी झाली, आणि एक जी दुःखद घटना घडली, खरोखर आपल्या त्या बंधूंचं आज या ठिकाणी जागा रिकामी वाटते। त्यांची मनापासून त्यांची खूप पदोपदी त्यांची आठवण येत असते, असे आज जर ते राहिले असते तर खूप त्यांना आनंद झाला असता, आणि अतिशय आनंदाच्या उत्साहात त्यांनी सुद्धा चांगलं जोरदार भाषण या ठिकाणी त्यांनी गाजवलं असतं। असे आपले लाडके स्वर्गीय अनिल बागुल हे आज आपल्यात नाहीये, परंतु त्यांना खरोखरच मनापासून आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते, आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा आपण त्यांच्या सहकार्यासाठी आपण सदैव सहकार्य करत राहू असं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते।
आणि तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल तुम्हाला पुनश्च धन्यवाद आणि सर्वांचं मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. फार वेळ घेणार नाही, कारण या विजयाचे एकूण आम्हीचे विजयाचे शिल्पकार आपणच होता. पण आता 2024च्या विजयाचे शिल्पकार देखील समोर बसलेले आपण सर्वजण आहात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एकदा आपल्यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवून एकदा स्वागत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बोलण्यासारखं फार काही आहे, पण तरी देखील 2-3 मुद्द्यांना मी या ठिकाणी स्पष्टपणे मांडेल. शेवटी निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या जीवावर होत असते. कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक जिंकत असतो. कार्यकर्ता हा खऱ्या अर्थात सन्मानार्थी आहे. व्यासपीठावर बसलेले हे आपल्यामुळे त्यांना सन्मान आहे, आपल्यामुळे आम्हाला सन्मान आहे. आणि म्हणून आपण तितकेच सन्मानार्थी आहात. समोर बसलात म्हणून आपला मान कमी आहे असं समजू नका. समोर बसलेला हा तितकाच मोठा सन्मानार्थी आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण वारंवार ह्या गोष्टी लक्षात घ्या. व्यासपीठाचा सन्मान होत असताना हा आपल्यामुळे सन्मान होतो आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या सर्व गोष्टीचे पाय आपण आहात. आणि आज आमदार म्हणून आपण निवडून दिलेला आहे, तर नुसता आमदार आधी आपण आहात आणि नंतर आमदार आहे. ह्या गोष्टीचं मी आपल्याला वारंवार विनंती करतो आणि त्या दृष्टीने आपण लक्षात घ्या. विशेषतः काम करताना कार्यकर्त्यांच्या बळावरती, समोरच्या पदाधिकाऱ्यांच्या बळावरती काम हे पदाधिकारी करत असतात. आणि पदाधिकारी बरोबर आमदार आपण निवडून दिला तर आमदार हा नुसता आमदार नसतो, हा आपला तालुक्याचा पालक आहे. आपल्या जीवावरती आम्ही पालक आहोत आणि ती जबाबदारी आपण आमच्या खांद्यावर दिली आणि त्या निश्चितपणे त्याला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही. आम्ही आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. या ठिकाणी काही बाहेर आपले विरोधक ऐकत असतील, काही लाईव्ह मोबाईल करून त्यांना ऐकत असतील, निश्चितपणे मी त्यांना विनंती करेन, आम्ही या तालुक्याचे पालक आहोत. तुम्ही विरोधक असलात तरी आम्ही तुम्हाला सोबत घेऊन आम्ही या तालुक्याचा विकास करू. हा इलेक्शन पुरता 21 दिवसाचा 1 महिन्याचा अवधी असतो. 1 महिन्यानंतर आमदार या तालुक्याचे पालक आहे. म्हणून विरोधकांना देखील माझी विनंती आहे, तुमचा विरोध तुम्ही संपवा, तुमचा विरोध तुम्ही थांबवा आणि आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या तालुक्याचा विकास करण्यासाठी सहभागी व्हा. पश्चिम महाराष्ट्र कशाने पुढे गेला, बाकी महाराष्ट्र कशाने पुढे गेला. इलेक्शन संपल्यानंतर त्या परिसराचा विकास करायचा असेल, विरोधकांचा एक हात आणि सत्तेच्या आमदारांचा एक हात, हे दोघी सोबत असले पाहिजे. नुसतं विरोधाला विरोध करू नका. आपल्या भागाचा, आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर आम्हाला तुमची सुद्धा साथ हवी आहे. अन्यथा तुम्ही उघडे पडाल. तुम्ही विरोध केला, तुम्ही उघडे पडाल. आम्ही तर सत्तेत आहोत आणि सत्तेत असल्यामुळे ही जनता आमच्या बरोबर आहे, हे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून माझं विरोधकांना सांगणं आहे, तुम्ही नुसतं नावाला विरोध करू नका. आमचं नेरेटिव्ह तुम्ही विरोधामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला, पण जनता सुज्ञ आहे, जनता हुशार आहे, मतदार राजा हुशार आहे. त्यांनी तुमचं जुमानलं नाही आणि तुम्ही हे विरोध करत राहिले म्हणून मागे राहिले. तुम्ही चांगल्या मताने, चांगल्या भावनेने लोकांपुढे गेले असतात, निश्चितपणे तुमचा विजय झाला असता. पण तुमच्या मनामध्ये खोडसोळपणा, तुम्ही खोटं बोलण्यामध्ये पडाय, तुम्ही खोटं सांगण्यामध्ये पडाय. पण जनता हे ओळखून असल्यामुळे तुम्हाला लांब हात ठेवलं, तुम्हाला 5 पावलं लांब ठेवलं. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मित्रांनो, तुम्ही हे कॉलर साफ करा. त्या यांच्या सांगण्याप्रमाणे राजे कोण, उदयनराजे हे जशी कॉलर उडवतात ना, तसे आम्ही कॉलर नाही उडवणार. पण तुमची कॉलर तुम्ही उडवा. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो, तुम्ही काय करा, तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास ठेवा. तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, तुम्हाला पंचायत समिती सदस्य व्हायचे आणि भविष्यामध्ये या नगर पंचायतीचे नगरसेवक तुम्हाला व्हायचे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण कामाला लागा, विश्वासाने कामाला लागा. स्वतःच्या मनामध्ये आत्मविश्वास बाळगा, स्वतःच्या मनामध्ये स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा, स्वतःच्या परिवारावर विश्वास ठेवा, स्वतःच्या मित्र परिवारावर विश्वास ठेवा आणि कामाला
काम करत असो तर प्रामाणिकपणा हा माणसाचा विजयाचा स्रोत असतो. तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही हे लक्षात घ्या. आपला प्रामाणिकपणा असलं पाहिजे. आपण खरं बोललं पाहिजे, खरं काम केलं पाहिजे. जर आपण करत असाल तर आपल्याला रात्री निवांतपणे जेवण झालं की 10 मिनिटात तुम्हाला झोप येईल हे लक्षात घ्या. पण जर आपण कोणी खोटं काम करत असेल तर आपल्याला रात्रभर झोप येणार नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं काम हे चांगलं काम करा, सत्य काम करा. विजय निश्चितपणे आपल्या जवळ असतो. विजयाची पताका ही प्रत्येकाच्या हातात असते. काम करताना आपण प्रामाणिकपणे चांगलं काम करा आणि निश्चितपणे हा विजयाचा स्रोत हे प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. हा इथे बघा, इथे कोणीही प्रस्थापित पुढारी या ठिकाणी कोणी नाही, ना व्यासपीठावर ना समोर. हे सगळे सामान्य कार्यकर्ते, सामान्य नागरिक आहेत आणि म्हणून हा विजयाची पताका ही अशीच पुढे तेवत राहणार आहे हे लक्षात घ्या. आणि निश्चितपणे येणारा भविष्यकाळ हा आपल्यासाठी उज्ज्वलच आहे. या ठिकाणी कुठलाही राजकीय विषय असा नाहीये. राजकीय विषय म्हणजे डावपेचाचा विषय नाहीये. मी आपल्याला वारंवार सांगतो की निश्चितपणे हे गोरगरीब जनता, गोरगरीब कार्यकर्ता, गोरगरीब पदाधिकारी प्रामाणिकपणे आपण केलेल्या कामाचं हे फलित आहे. आणि म्हणून एकीकडे आपण सगळे काम करत असताना अहोरात्र मेहनत घेतली, आपण अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याचं फलित हे आपल्याला आपल्या जवळ हे जे यश आलेलं आहे हे आपलं यश आहे. आणि म्हणून माझं सांगणं आहे, आता इकडे काही कामाचा दृष्टिकोन असेल, काही कामाच्या याच्यामध्ये मनुष्य आहे, आम्ही मनुष्य जाऊ, चुका होतील पण त्या दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि या बाबतीमध्ये आपल्याला कोणालाही आम्ही कमी लेखणार नाही, कोणालाही नाही. एक सामान्य कार्यकर्ता जरी आला, एखादा माणूस जरी आला, माझं घर हे 24 तास आपल्यासाठी उघडं आहे, 24 तास उघडं आहे. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही येण्याचा प्रयत्न करू, सगळ्यांच्या आनंदामध्ये आम्ही सामील होऊ, प्रत्येकाचे काम करायचा आम्ही प्रयत्न करू. पण हे पण आपण एक लक्षात घ्या, काही वेळेला ह्या गोष्टी आपण नजरअंदाज न करता समोरपणे उघडपणे चर्चा करून ते सोडवल्या पाहिजे. मनामध्ये कुठेही किंतु परंतु तुम्ही मनामध्ये ठेवू नका. जे काम करायचे ते चर्चा करून आपल्याला करता येईल. यदा कदाचित आपल्या कामामध्ये काही अडचणी असतील त्या अडचणी देखील आपण सोडू, कारण प्रत्येक गोष्ट आम्ही सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून आहोत. शेवटी आपल्याला प्रशासनामध्ये हे काम करून घ्यायचंय, प्रशासनाकडून हे काम करून घ्यायचंय. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, त्या वेळेला येताना फक्त समय सूचकता ठेवा, येताना समय सूचकता ठेवा. तेवढ्यासाठी आम्ही पिंपळनेरला कार्यालय आहे, साक्रीला कार्यालय आहे, दैवेला कार्यालय आहे, निजामपूर जैतानाला कार्यालय आहे. माझं म्हणणं आहे, आपला वेळ वाचला पाहिजे, आपला खर्च नाही झाला पाहिजे, आपल्या कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आपलं काम झालं पाहिजे. आम्ही जरी मुंबईला असलो, आम्ही जरी धुळ्याला असलो तरी आपल्याला हवं असलेलं पत्र आपल्याकडून आम्हाला एक पत्र द्या तुमच्या असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये, आणि त्या पत्रावरती आपल्याला पिंपळनेरला पत्र मिळेल, आपल्याला साक्रीला पत्र मिळेल, आपल्याला धुळ्याला पत्र मिळेल. लक्षात घ्या मित्रांनो, हे आज हे विज्ञान युग आहे, विज्ञान युग आहे. त्या विज्ञानाचा उपयोग आपण ह्या पद्धतीने करत आहोत आणि करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपला बघा रस्त्याचा प्रश्न आहे. मी मूळ मुद्दा पिंपळनेरचा रस्त्याचा प्रश्न. माझी विनंती आहे, या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह राहा, आपली दिशा बदला. निश्चितपणे एवढ्या 8-15 दिवसात, महिनाभरात त्याच्यात मार्ग काढू आपण. 100% हा रस्ता होईल. आणि त्याच्यामध्ये काही मंडळी व्हॉट्सअपला फिरवते, आपण वर्गणी करू, वर्गणी करू. इतके तुम्ही 1.5-2 कोटी 4 कोटी का इथे वर्गणी करून रस्ता होणार आहे का? वर्गणी करून रस्ता होणार आहे का? मला त्यांना सांगणं आहे, एवढे जर तुम्ही तिलक्षण नसाल, स्वतः रस्त्यावर बसा, रस्ता करा. इतके तुम्ही तिलक्षण आहात का? इतक्या वर्गणी करताय तुम्ही, व्हॉट्सअपला फिरवताय. काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? सरकारकडे पैसा आहे, सरकार पैसा द्यायला तयार आहे, प्रशासन काम करायला तयार आहे. तुमची नीती बदला, तुमची दिशा बदला. तुम्ही जोपर्यंत बदलत नाही, हा असं जर करत राहिला तर तुमचा 5-50 वर्ष रस्ता होणार नाही, हे लिहून ठेवा. म्हणून माझं विरोधकांना जे कोणी विरोध करत असतील त्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, तुम्ही सगळेजण एकत्र या. हा रस्ता तुम्हाला 8-15 दिवसात, महिनाभरात काम सुरू व्हायला दिसेल, परंतु आपण एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी तो रस्त्याचा एक विषय असेल. आम्हाला जे जे सुचलं ते या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून, शेवटी बघा आमदारांच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये पानं हातात, कागद हातात, हे लक्षात घ्या. आणि आमदार प्रतिनिधी आपला आहे. आणि योगायोगाने नशीब कसं आहे
सगळे विरोधक तीनपट झाले, विचार करतात. एवढे रथी महारथी लोकसभेच्या वेळेला इतकं त्यांना वाटत होतं लोकसभेसारखं आपल्याला विजय मिळेल, बरोबर ही अपेक्षा होती त्यांची. पण जनता सुद्धा आहे, जनता हुशार आहे. सगळीकडचे आमदार हे महायुतीचे आमदार निवडून जात आहे. म्हणून आपल्या तालुक्याचा प्रतिनिधी देखील हा आपण महायुतीचा आमदार निवडून दिलेला आहे. म्हणून मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे काही मतदार आहे हे काही जाहीर सभा नाही, हे फक्त आपल्या मोजक्या काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपण या ठिकाणी हा सत्कार ठेवलेला आहे. त्या सत्काराला उत्तर देताना मी एवढंच म्हणेन, या ठिकाणी आपण सगळेजण आनंदाने आलेला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी जे काही कामं करायचे आहेत नगर विकासाच्या माध्यमातून या नगर परिषदेसाठी पुढच्या 2-3 महिन्यामध्ये इथे इलेक्शन लागेल, निवडणूक लागेल. त्या दृष्टीने माझं विनंती आहे, पिंपळनेर वासी एकत्र बसा आणि बहुमताने ठरवा. तुम्ही जर बिनविरोध केला तर तुम्हाला किती पैसा पाहिजे तेवढा मी इथं पिंपळनेर शहरामध्ये शासनाकडून आणून देतो. प्रयत्न करा, तुम्ही प्रयत्न करा. आपण सगळेजण एकत्र बसा. जेवढे नगरसेवक बिनविरोध करता येतील, आबा श्याम भाऊ हे तुम्ही ज्येष्ठ या ठिकाणी तुम्ही एकत्र बसा. सगळ्यांना विनंती करा, जेवढे नगरसेवक बिनविरोध करता येतील तेवढे करा. अन्यथा तुमच्या ताकद असेल करोड रुपये खर्च करायची हिंमत ठेवा. जेवढे तुम्हाला बिनविरोध करायचे नसतील तर तुम्हाला करोड रुपये खर्च करावे लागतील, हे लक्षात घ्या. जनता फार शुद्ध आहे, फार हुशार आहे. पण त्याच्याही पलीकडे माझी विनंती आहे, तुम्ही एकत्र बसा. एकत्र बसून आपल्याला सेवाच करायची, संधीच करायची, संधीच घ्यायची. निश्चितपणे या 5 वर्षासाठी तुम्ही पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही असं एकत्र बसून चर्चा करा. आणि जेवढं तुम्हाला शिंदे साहेबांचाही निरोप आहे, तुम्ही बिनविरोध जेवढं करा, मी असो किंवा नसो, शिंदे साहेबांचं म्हणणं सरकारमधून नगर विकास खात्याकडनं तुम्हाला पुढच्या 5 वर्षात 500, 700, 800 हजार कोटी रुपये तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो पिंपळनेरसाठी. लक्षात घ्या, या पहिल्या टप्प्यामध्ये आपण 200 कोटीचा प्रकल्प म्हणजे प्रस्ताव पाठवला होता. त्याच्यापैकी आपल्याला हे 72, 75 ते 80 कोटी आलेले आहेत, 85 कोटी आलेले आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये हळूहळू तुम्हाला वर्षभरातच जितका निधी हवा असेल तितका निधी. मी साखरीवाल्यांनाही विनंती केली, कारण आपल्याला 2च संध्या, एक साखरी आणि एक पिंपळनेर. कारण बाकी ठिकाणी बाकी ग्रामीण भागामध्ये शेवटी मर्यादा आहे, शेवटी मर्यादा आहे निधीला, पैशाला आणायला. पण इथे नगर विकास खात्याकडनं आपल्याला पाहिजे तसा पाहिजे तितका निधी आपल्याला उपलब्ध करून घेता येईल, अनेक प्रकारे करून घेता येईल. आणि म्हणून माझी विनंती आहे, मी श्याम भाऊ पडेकर नाराजी व्यक्त केली. आज या ठिकाणी पिंपळनेर शहरवासियांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. पिंपळनेर शहरातले सगळे इथे लोक मला अपेक्षित होते, पण असो काही कारणामध्ये नसतील आले. आम्ही आमचं काम आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानायला. श्याम भाऊ, आम्ही सगळ्यात जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आम्ही घरोघरी गावात जाऊन त्यांच्या गल्लीत जाऊन आभार मानू. अन्यथा त्यांची नाराजी ओढून होईल असं काही आम्ही वागणार नाही, असं काही करणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागात आलेले विशेषतः लाईटचा प्रश्न आहे जो सुकापूरला, त्याचं टेंडर आता फायनल होईल. टेंडर सुकापूरचा 132 केबीचा प्रकल्प हा 117 कोटीचा प्रकल्प आहे. तो एवढ्या 7-10 महिन्यात पूर्ण होईल. आणि त्याच्यानंतर पुन्हा लिंक लाईन 2.5 कोटीची लिंक लाईन मंजूर करून घेतलेले आहे. मला ते आपल्या याच्यापर्यंत मल्याच्या पाड्यापर्यंत, म्हणजे ती सुरू झाली. हा पूर्व पट्टा जो आहे हे 5-6 गाव जे सिलवाड्या, चिक्षे, तिरापूर, काही दिगावं इकडं सामोड आहे, यांना वीज सुरळीत उपलब्ध होईल. जो आता जास्त लोड शेडिंग पडते येतो, कारण ती एक्सप्रेस फीडर आहे. त्याच्यातनं तिकडे उमरपाडा आणि कुडाशीला ती लाईन मिळेल, म्हणजे पिंपळनेरमध्ये ती जी लाईन पुढे जाते ती कट होईल आणि ती पिंपळनेरला पूर्ण क्षमतेने इथून मिळेल. म्हणून शेतकरी राजांना परिसरात ती एक चांगली सोय होऊन जाईल. विशेषतः राहिलं बाकीचे इतर पाण्याचा प्रश्न, म्हणजे तो देखील आम्ही घेतलेलाच आहे. आम्ही आता तो प्रस्ताव सर्वे करतोय. नदी जोड प्रकल्प सगळ्यात मोठा प्रकल्प जो आहे तो नदी जोड प्रकल्प आहे. तापीचं पाणी उचलायचं आणि पूर्ण साखरी तालुक्यातली धरणं भरायची, नद्या भरायच्या, हा मोठा प्रकल्प आम्ही हाती घेतलेला आहे. आणि तो पूर्ण करणार म्हणजे करणार, असं माझं ध्येय आहे. विशेषतः हे जनतेचं स्वप्न आहे. इतर ठिकाणी वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण आणि दळणवळण ह्या सगळ्या गोष्टींना आपण प्राधान्याने आपल्याला आता पूर्णपणे 5 वर्ष आहे. मग तिथे आम्हाला मंत्रालयामध्ये
मंत्र्यांकडे, सचिवांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत कोणाच्याही हातपाय पडायची वेळ आली, जनतेसाठी आम्ही हातपाय पडणार, पण माझ्या तालुक्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी, विकास करण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच म्हणेन, जे ग्रामीण बंधू आहेत, बाहेरून आलेले सगळे सरपंच, उपसरपंच, आपल्याकडे जे जे आवश्यक आहे ते ज्या ज्या गावांना ग्रामपंचायती कार्यालय दिलेले आहे, जे बाकी आहे पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणे त्यांना ज्या ग्रामपंचायत कार्यालय असतील, तलाठी कार्यालय असेल, सर्कल कार्यालय असेल, आणि त्या ठिकाणी प्रशासनाला सोबत घेऊन, आणि यानंतर मी आता सांगतो, दर 3 ते 4 महिन्यांनी आपण जे लोकमेळावा घेतो, लोक अदालत घेतो, लोकमेळावा घेतो, तिथे सगळं प्रशासन असेल, त्या ठिकाणी आपण सगळे अधिकाऱ्यांना बोलून आपले जे अडचणी त्या तिथे साखरीला बसून त्या देखील मार्गी लावणार. मागच्या 2 वर्ष कोविडचे होते, 2 वर्ष माझ्या आजारपणात गेले, म्हणून काही जास्त त्याच्यामध्ये लक्ष घालता नाही आलं, पण निश्चितपणे प्रशासनाला देखील आम्ही सांगणार की ही गोरगरीब जनतेला कुठेही अडवू नका, कुठेही त्रास वागू नका. ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. शासन त्याच्यात खरं यशस्वी होत असतं. शासनाच्या ज्या योजना आहेत, या ठिकाणी लाडक्या बहिणींना हे सगळं पदरात मिळालं. मोदी साहेबांनी जे काही खातं ओपन करायला लावले होते 5 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी, 0 बॅलन्सने खाते उघडा, त्यावेळेला आपण सगळेजण विचार करत होतो की कशाला खाते उघडायचे, कशाला बँकेत खाते उघडायचे, पण आज त्याच लाडक्या बहिणीने त्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. बघा, म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिशियरी टू म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी त्याचा बेनिफिट असतो, आणि म्हणून लाभार्थ्याला त्याची ते बेनिफिट होत असतो. आणि म्हणून ह्या योजना माझ्या तिथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळते. आपल्या गावामध्ये ज्या ज्या योजना, ग्रामपंचायतीला सगळ्या योजनेची माहिती असते. मित्रांनो, आपलं शेतीचं घराचं काम सांभाळून सकाळ संध्याकाळ 1 तास तरी वेळ काढा, 1 तास तरी वेळ काढा. कोण त्या लाभापासून वंचित आहे, कोण घरकुल पासून वंचित आहे, कोण MSCBच्या आता शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा योजना आहे, तुम्ही अर्ज करा. त्याच्याकडे अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर जरी शेती असेल, आणि विहीर असेल, नदी असेल, काही म्हणजे तुमचं बोर असेल, त्याच्यासाठी सोलर पंप आपल्याला मिळतील. फक्त 5% आदिवासी बांधवांना 5% पैसे भरायचे, इतर जनरलला 10% पैसे भरायचे. किती पैसे भरायचे? 3 HP ला 7-7.5 हजार रुपये भरायचे, 5 HP ला 12-13 हजार रुपये भरायचे, आणि 7.5 HP ला 24-25 किंवा 34 हजार भरायचे. आणि तुम्हाला 9-10 लाखाचं मिळतंय साहित्य, सगळं मोटर, पाईप, सगळ्या गोष्टी मिळतात. आणि म्हणून शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय चांगली योजना आहे. त्याच्या 4 कंपन्या आहेत, तुम्ही त्या ऑनलाईन मध्ये अर्ज करताना व्यवस्थित करा. हे 4-6 महिन्यात आपल्याला साहित्य मिळेल, लक्षात घ्या. म्हणजे हे उदाहरण सांगितलं, आणि त्या माध्यमातून आपण सगळं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. विशेषतः आज आपण आमचा मान सन्मान सत्कारासाठी या ठिकाणी आलेला, त्या दृष्टीने हा आमचा सत्कार नसून हा आपल्या सगळ्यांचा सन्मान, आपल्या सगळ्यांचा सत्कार आहे असं आम्ही समजतो. त्या दृष्टीने आपण वेळ काढून आला. विशेषतः शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ आणि अजितदादा यांच्या देखील आपल्याला सगळ्यांना सूचना आहे. सामान्य नागरिकांपर्यंत, सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत आपण पोहोचा. म्हणजे सगळ्या आमदारांना सांगितलं, तिथे 2 दिवस ठेवलं, लगेच सगळ्यांना पाठवलं, तुम्ही तुमच्या मतदारसंघात जा, तुम्हाला 1-2-3 तारखेला आम्ही बोलवतो. जेव्हा तिथे शपथविधी असेल त्यावेळेस आमदारांची शपथविधी व्हायची अजून बाकी आहे. 2 दिवसाचं विशेष अधिवेशन लागेल मुंबईला, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचे शपथविधी होतील. त्याच्याबरोबर अधिवेशनामध्ये 2 दिवसाच्या आमदारांचे शपथविधी होतील, आणि त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवस इकडे येतील. पुन्हा लगेच नागपूरचं अधिवेशन आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये 15-20 दिवस चालले जातील. आणि म्हणून आता 3-4 दिवस त्यांनी सगळ्यांना सूचना केल्या की तुम्ही सर्व आमदार तुमच्या मतदारसंघात जा. म्हणून आम्ही काल रात्रीच परत आलो, आणि म्हणून आता आमदार आपल्या भागामध्ये आज पिंपळदर आहे, संध्याकाळी दहिवेल आहे, उद्याला मस्ती. महायुतीच्या उमेदवार सौभाग्यवती मंजुळा गावित यांना जनतेने आणि मतदारांनी बहुसंख्य मतांनी निवडून दिलं. त्याबद्दल सुरुवातीला तर आम्ही सर्व मतदार राजांचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो. आणि निश्चितपणे हे पुढच्या 5 वर्षाची सेवा करण्याची संधी आणि या तालुक्याचा पालक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे
आम्ही निश्चितपणे सगळ्यांच्या विश्वासार्थाला उतरण्याचा प्रयत्न करू आणि तालुक्याचा विकास हा पुढच्या दृष्टीने 5 वर्षासाठी करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि ध्येय या तालुक्यातल्या असलेल्या विकास कामांमध्ये लक्ष घालून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू। त्यातल्या त्यात या ठिकाणी साक्री तालुक्याच्या असलेला पांढराकांद सहकारी साखर कारखाना हा आत्मीयतेचा प्रश्न आहे। हा साक्री तालुक्याचा आत्मा असल्यामुळे या ठिकाणी तो कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। शासन दरबारी त्याची प्रोसेस आम्ही बऱ्याच अंशी पूर्ण करत आणलेली आहे आणि म्हणून तेही या लवकरात लवकर तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, तो सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। त्याचप्रमाणे या ठिकाणी दीनदयाल आदिवासी सहकारी सूतगिरणी ही देखील सर्व प्रोसेस करत आम्ही त्याचं शासनाकडनं JRP काढलेले आहे, परंतु थोड्याशा काही दुरुस्ती त्यात अवस्था बदल करून JR काढायचा आहे। तोही आता लवकरात सरकार बसलं आहे, महायुतीचं सरकार बसेल आणि त्या माध्यमातून तेही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू। तोही या ठिकाणी प्रकल्प महायुतीच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी साक्री तालुक्याचं दीनदयाल आदिवासी सहकारी सूतगिरणी देखील सुरू करण्याचा प्रयत्न आमचा आहे, तो लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू। त्याचप्रमाणे या तालुक्याच्या असलेल्या दळणवळणाच्या सुविधा, नंतर MIDCची सुविधा देखील आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी शेतीवर पूरक उद्योग म्हणून आणि MIDC म्हणून या ठिकाणी प्रयत्न करू। आणि या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न काही जे रुग्णालय पुन्हा नवीन या ठिकाणी दहिवेलला या ठिकाणी महिला बालकल्याणचं रुग्णालय या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मानस आहे, तोही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे रस्त्यांचं पिंपळनेरचा रस्ता, हा पिंपळनेरचा रस्ता आम्हाला जनतेने, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनीच सहकार्य करावं। जी संघर्ष समिती आहे, रस्ता संघर्ष समिती, त्यांना आम्ही विनंती करतो त्यांनी आमच्या सोबत यावं, आमदारांसोबत राहावं, शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर तो रस्ता देखील या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू। त्याचप्रमाणे इतर या ठिकाणी MSCBच्या दृष्टीने, लाईटच्या दृष्टीने सुखापूरला 132 kV उपकेंद्र जे आहे इथं पिंपळनेरचं, ते देखील आता टेंडरला आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करून तेही या ठिकाणी या भागाचा विकासासाठी एक भरीव काम या ठिकाणी होईल आणि शेतकऱ्यांना सर्वांना लाईट हे 12 तासाचं लोडी शेडिंग आहे ते त्याच्यामध्ये हे योगदान देऊन आम्ही लवकरात लवकर ते पूर्ण करून शेतकरी राज्याला पूर्णपणे लाईट उपलब्ध कशी होईल याच्यासाठी त्या माध्यमातून पूर्ण करणार। लाईट शिक्षणाच्या माध्यमातून जे काही अंगणवाड्या, शाळा हे देखील पूर्ण करून या शिक्षणाच्या दृष्टीने तो देखील एक प्रयत्न आम्ही मार्ग या ठिकाणी लावू। राहिले इतर दळणवळण, रस्त्याचे, खेडोपाडी जे रस्त्याचा प्रश्न आहे तो देखील आम्ही मार्ग या ठिकाणी लवकर पूर्ण करू आणि जे काही मतदार राज्याने, जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे निश्चितपणे आम्ही त्याला सारखती लावून पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी विकासगंगा या साक्री तालुक्यासाठी आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आणि सर्व मतदार राज्यांचं, कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो। असंच सहकार्य आम्हाला असावं अशी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। आपण एक आरोग्याविषयी घवघवीत यश आम्हाला प्राप्त करून दिलं। पर्टिक्युलरली सर्व पदाधिकारी, जनता आणि या भागातील मायबाप यांनी जे आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आमच्या शिवसेना पक्षातर्फे आभार मानतो। आणि आज आम्ही हा पिंपळनेर गावातर्फे व परिसरातील सर्व नागरिकांतर्फे ताईंचा आमदार दुसऱ्यांदा पुन्हा निवडून आल्यामुळे त्यांचा आज सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला होता। यानंतर देखील ताईंनी जे आपल्याला सगळे आश्वासन दिले त्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहू आणि या पक्षातर्फे जे जे तालुक्याची सेवा करता येईल त्यासाठी आम्ही नेहमीच आपल्याबरोबर राहू असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। धन्यवाद। आज आपल्या या पिंपळनेर शहरात या आमदारकीच्या निवडणुकीसाठी जो आपल्याला महायुतीसाठी उमेदवारीसाठी आणि महायुतीचा उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि त्यासाठी आज एक आपल्या या शहरात, पिंपळनेर शहरात आणि परिसरातील आजूबाजूचे सर्व नागरिक, सरपंच, कार्यकर्ते, महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्वांनीच या ठिकाणी आपल्या पिंपळनेर शहरातच आज नवीन आमदार म्हणून या ठिकाणी त्यांनी जो जाहीर सत्काराचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांचा जाहीर सत्कार आम्ही स्वीकारलेला आहे त्याबद्दल मी आपल्या या तालुक्यातील सर्व नागरिकांचं, महायुतीचे सर्व माझे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते सर्वांचं आणि आपल्या
या तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं, माझ्या लाडक्या बांधवांचं, लाडक्या बहिणींचं, ज्येष्ठ श्रेष्ठ मायबापांचं सर्वांचं मी आभार मानते, सर्वांना धन्यवाद देते। या ठिकाणी नागरिकांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल खरोखरच मन त्यांनी भारावून टाकलं आमचं। परंतु मी या ठिकाणी एकच आश्वासित करते की या ठिकाणी आपल्या या तालुक्यातील जो विकास काम आम्ही मागील 5 वर्षात केलेला आहे, परंतु तो विकास काम अजूनही आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि जे विकास कामं अपूर्ण राहिलेले आहेत, हे अपूर्ण राहिलेले कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत। सर्वांच्या नशिबाने म्हणा किंवा सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी चांगलं एक भरभरून असं यश संपादन आपण करण्यात सर्वजण याच्यात यशस्वी झालो आणि त्याच्यात केंद्राचं देखील महायुतीचं सरकार आहे। त्याच पद्धतीने सर्व जनतेने आपल्या महाराष्ट्र राज्याला सुद्धा महायुतीचे सरकार आणण्यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे, सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। म्हणून नक्कीच आपल्या या तालुक्यात सुद्धा आपण सर्वांनी एक चांगला आशीर्वाद देऊन पुन्हा या ठिकाणी आपल्या तालुक्यातील, आपल्या मतदारसंघातील नवनवीन कामं आणण्यासाठी आणि आपल्या तालुक्याची सेवा करण्यासाठी जो आमच्यावर जनतेने विश्वास संपादित केलेला आहे, जनतेने जो आशीर्वाद दिलेला आहे, मलाही विश्वास आहे की नक्कीच आपल्याला या महायुतीच्या सरकारकडून खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळेल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निधी आणता येईल आणि आपल्या तालुक्यातील राहिलेला जो रखडलेला विकास काम आहे हे सुद्धा आपल्याला करण्यासाठी खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळणार आहे। आणि त्यासाठी आपल्या मतदारसंघातील जे काही बंद पडलेले प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ जसं आपला पांझरा सहकारी साखर कारखाना बंद पडलेल्या अवस्थेत आहे, पिंपळनेरची सूतगिरणी बंद पडलेल्या अवस्थेत आहे, आपल्याला हे दोघंही प्रकल्प चालू करण्यासाठी मोठं यश येईल असं मी माझ्या या जनतेला आश्वासित करते आणि संपूर्ण ताकद आणि संपूर्ण प्रयत्न आपण मोठ्या ताकदीने लावू आणि आपल्या या महायुतीच्या सरकारच्या दरबारातून आपल्याला हे दोघं प्रकल्प चालू करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करून आम्ही नक्कीच आश्वासित करतो की हे प्रकल्प दोघं चालू करू। MIDC सुद्धा आपल्याला आवश्यक आहे, त्यासाठी सुद्धा आम्ही जोमाने प्रयत्न करीत राहू आणि जो आपला पिंपळनेर शहरातला जो एक रस्ता आपला नॅशनल हायवे जो आहे, तो नॅशनल हायवेचा मोठा आपलं पिंपळनेर शहरवासियांचं आणि इतर आजूबाजूच्या सर्व लोकांचं रहदारीचा मोठा विषय आहे आणि तोही एक जिव्हाळ्याचा विषय आहे। परंतु मी माझ्या या सर्व पिंपळनेर शहरवासियांना एक नम्रपणे विनंती करते, आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी जो विषय याच्यात अडथळा आलेला आहे, तो अडथळा आलेला मार्ग आपण सर्वांनी मिळून जर आपण एकत्रितपणे जर विचार करून एकत्रित बसून जर तो निर्णय घेतला तर नक्कीच या जो मध्येच अडथळ्याचा जो विषय आहे तो नक्कीच दूर होईल आणि एवढ्या 8-10 दिवसात म्हणा किंवा एखाद्या महिनाभरात आपण हाही मार्ग आपण मोकळा करू आणि लवकरच हा महामार्ग चालू करण्यासाठी नक्कीच यशस्वी होऊ असे मी आपल्याला सर्वांना आश्वासित करते आणि सर्व माझ्या तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनींचं, मायबापांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देते, सर्वांचं जाहीर आभार मानते।